ठरलं तर मग या मालिकेच्या 18 फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये पोटली समोर आल्यामुळे प्रियाचा भांड असं काही फुटलंय आणि रविराजांच्या समोर प्रियाचा खरा फोटो आलेला आहे। आता ही तन्वी नाहीये हे सिद्ध करण्यासाठी नागराज, महिपती आणि साक्षी या तिघांनी बरोबर डाव साधलाय। कारण प्रियाची आता त्यांना काहीही गरज राहिलेली नाहीये। प्रियाची गरज नसल्यामुळे प्रियाला रविराजांच्या समोर एक्सपोज करण्यासाठी या तिघांनी छानपैकी प्लॅनिंग केले। हातात पोटली, जुना फोटो आणि सगळं रविराजांच्या समोर येताच प्रियाचे थोबाड फुटत आता इकडे नागराजने डाव साधलाय। हे सगळं कसं केलंय, का केलंय, त्यानंतर सायली आणि अर्जुनचा गृहप्रवेश कसा झालाय, सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया। 18 फेब्रुवारीच्या भागामध्ये आता इकडे सांगत असतो नागराज की हे बघ, हा फोटो आहे ना, हा फोटो किल्लेदारांच्या घरात जाईल आणि त्यानंतर मग आता मधुभाऊंना घरामध्ये बोलवलं जाईल। ज्या वेळेला मधुभाऊंना घरात बोलवणं तेव्हा सगळीकडे तन्वीचे फोटो असतील किल्लेदारांच्या घरामध्ये। रडताना तन्वी, हसताना तन्वी, सगळीकडे तन्वीचे फोटो आहेत आणि मधुभाऊ एका क्षणात ओळखतील की ही तन्वी म्हणजे ही प्रिया नाहीच आहे, ही तन्वी म्हणजे सायली आहे। त्यामुळे तुझं पूर्णपणे पर्दाफाश होणार आहे। यावरती प्रिया म्हणते नाही असं करू नका, मला तुमच्या या सगळ्या प्लॅन मधून बाहेर काढू नका। यावरती मग मात्र साक्षी म्हणायला लागते, अगं तू आमच्या प्लॅन मधून कधीच बाहेर गेलेली आहेस, कारण आता आम्हाला तुझी काही गरज लागलेली नाहीये, त्यामुळे तू आमच्या प्लॅनचा आता भागच नाहीयेस ना। यावरती महिपत म्हणतो मग काय, आता हिचं काय करायचं ते बघा। यावरती नागराज म्हणतो एक काम करूया ना, हिला मारूनच टाकूया, त्यापेक्षा मारून टाकण्यापेक्षा एक काम करूया, हिला ना गाडूनच टाकूया लॉन मध्ये, कळणारच नाही कोणाला। यावरती प्रिया म्हणते नाही असं काही करू नका, मी या सगळ्यामध्ये अजूनही तुमची मदत करायला तयार आहे, तुम्ही जे काही सांगाल ते सगळं मी करेन असं म्हणत प्रिया आता इकडे साक्षीची विनवणी करते। त्यावरती मग मात्र साक्षी आता सांगायला लागते की हे बघ, आता आम्हाला तुझी गरजच नाहीये, मुळातच तुझी गरज नसल्यामुळे आता मात्र आम्ही तुला पूर्णपणे ह्या प्लॅन मधून बाहेर केलंय। प्लॅन मधून काय, आमच्या आयुष्यातूनच बाहेर केलंय, चालती हो। यावरती नागराज म्हणतो नाही चालती नाही करायची, हिला आत्ताच्या आत्ता गाडून टाकूया चला असं म्हणत सगळेजण प्रियावरती अटॅक करतात। प्रिया सांगते नको प्लीज मला असं काही करू नका। यावरती मग मात्र आता इकडे महिपत म्हणतो का करू नको, तुझा काही आम्हाला उपयोगच झालेला नाही आणि निरुपयोगी वस्तू आम्ही ठेवतच नाही आहोत असं म्हणत मग मात्र तिच्या अंगावरती सगळेच जण चढतात आणि आता प्रिया हादरते, खाली पडते आणि आता नागराज म्हणतो चला हिला बाहेर पुरूया। आणि प्रिया तिथल्या तिथे स्वप्न बघायला लागते की आपल्याला हे तिघं जण पुरतायत आणि मला पुरू नका, मी मरून जाईल, माझा श्वास घुसमटेल, नको असं काही करू नका असं म्हणत प्रिया आता दयेची भीक मागत असते। तोपर्यंत आता इकडे भानावरती आलेली प्रिया सांगायला लागते नको, मला खरंच मारू नका, मी तुमच्या मदतीला येईन। तोपर्यंत आता इकडे महिपत म्हणत असतो तसेही आम्ही दोघं जण जेंटलमॅन आहोत, लेडीज काय ते करा तुम्ही। बघ साक्षी, तुला जे काही हिच्यासोबत करायचं असेल ते करून मोकळी होऊ शकतेस, आता ना हिचं आणि आमचं काही हे राहिलेलंच नाहीये, तू कर तुला काय करायचं ते। मग साक्षी आता फरफटत प्रियाचा हात धरते आणि चालती हो इथून असं म्हणत प्रियाला फरफटत बाहेर काढते आणि बाहेर काढल्यावरती दार लावून घेते। चल, आम्हाला तुझा काहीही उपयोग नाहीये, इथून चालती हो बरं। यावरती प्रिया दार वाजवायला लागते, ऐका ना मला वाचवा ना, असं काहीही मी केलेलं नाहीये, त्यामुळे माझी मदत करा ना, प्लीज माझी मदत करा। यावरती आता कुणीही प्रियाचं काहीही ऐकत नाही आणि प्रियाला बाहेर हकलून दिलं जातं। प्रियाला आता ना इकडची ना तिकडची कुणाकडे आश्रय मागायला जायचं हे काही कळतच नसल्यामुळे प्रिया पूर्णपणे गडबडलेली असते। तोपर्यंत इकडे आता सायली दुसऱ्या दिवशी सकाळी उठलेली असते आणि सायलीने उठून आता सगळी साफसफाई करायला घेतलेली असते आणि आता सगळं लॉन साफ करते आणि ती सारखी घराकडे पाहत असते। पण आता कुणीही तिला स्वागतासाठी किंवा तिला न्यायला असं आलेलं नसतं। अर्जुन सुद्धा तोपर्यंत उठलेला असतो।
सायलीने आता सगळीकडे पाणी शिंपडलेलं असतं आणि सगळं अंगण साफ केलेलं असतं। त्यानंतर मग आता तुळशीच्या इकडे येऊन ती आता छानपैकी तुळशीला पाणी घालत असते। तुळशीला पाणी घालत असताना मग आता ती छानपैकी आरती सुद्धा म्हणत असते। हे सगळं चालू असताना अर्जुनला जाग आलेली असते। अर्जुनला जाग येते, तो उठून बघतो, फ्रेश त्याला आता सायली समोर दिसते आणि सायली छानपैकी आरती गात असते। हीच आरती आता इकडे जिथे अर्जुनला ऐकायला येते तिथे बाकी सगळ्या सुभेदारांना सुद्धा आता ऐकायला आली असते। मग तोपर्यंत अर्जुन उठतो, तिथला जो पाईप घेतो, तोंड धुण्याचा प्रयत्न करतो। पाणी खूपच थंड असतं आणि त्याला या सगळ्याची बिलकुल सवय नसते। तोपर्यंत हाच आवाज घरच्यांना ऐकू येतो आणि बाहेर कोण गातंय म्हणून आता सगळेजण पाहण्यासाठी येतात। त्यावरती कल्पना सांगायला लागते, सायली आहे बाहेर आणि सायली बाहेर गाणं गाते। यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते, पण हे इकडे आले कधी, इकडून गेलेच नाही। यावरती आता इकडे कल्पना सांगते, नाही पूर्णाई, ते दोघं जण रात्रभर इथेच होते, आम्ही तुम्हाला रात्री उठवायला नको म्हणून काहीच बोललो नाही। यावरती मग मात्र अश्विन म्हणतो, हे अति चाललंय हा, म्हणजे दादा वहिनी हे जरा अतिच करतायत, काय गरज आहे ना इकडे थांबण्याची। यावरती पूर्णाजी म्हणते, ही मुलगी आहे ना, ही मुलगी काही ऐकणार आहे का, ही आपल्याला अजिबात हे करणार नाहीये। असं म्हणत सगळेजण चिडलेले असतात आणि काहीही झालं तरी अर्जुन सायलीला इथे ठेवायचं नाही असं बोलत असतात आणि सगळेच जण मग पाहायला येतात की काय नक्की सायली करते। सायली छानपैकी तुळशी वृंदावनाचं पूजन करत असते, आरती गात असते आणि तोपर्यंत अर्जुन आंघोळ वगैरे आटपून समोर येतो आणि छानपैकी तुळशीच्या इकडे नमस्कार करत असतो आणि सकाळी सकाळी कसं फ्रेश वाटतं ना, मस्त वाटतं सकाळी सकाळी असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये आता सायलीची तारीफ करत असतो। बाकी सगळेजण हे पाहत असतात पण कोणाचीही हिंमत होत नाहीये की तिथून उठून सायलीला आता बाजूला करण्याची आणि सगळेजण चिडीचूप बसून राहतात। अर्जुन मात्र छानपैकी नमस्कार करत असतो आणि सगळ्यांकडे टोकून पाहत असतो, वा वा, सकाळी सकाळी आरती केली की किती प्रसन्न वाटतं असं म्हणत तो मुद्दाम सगळ्यांना चिडवत असतो। त्यानंतर तो आता सायलीकडे येतो, सायली त्याच्या कपाळाला टिळा लावते आणि आता अर्जुनला ती विचारते, काय झालं, सगळेजण हे पाहत होते का, कुणी चिडलं का माझ्यावरती। यावरती अर्जुन म्हणतो, सगळे पाहत होते पण कुणी चिडलं वगैरे काही नाही, कुणी काही बोललेलं नाहीये, तुम्ही जिंकलात बरं का। यावरती सायली म्हणते, जिंकण्यासाठी काही कॉम्पिटिशन आहे का, मला माझ्या माणसांचं मन जिंकायचं आहे, जोपर्यंत माझ्या माणसांचं मन मी जिंकत नाहीये ना तोपर्यंत माझ्यासाठी काही महत्त्वाचं नाहीये असं म्हणत सायली आता अर्जुनला आपल्याला काय हेतू आहे तो सांगत असते। इकडे तोपर्यंत आता एक वेगळी सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते। सकाळी सकाळी प्रियाला फरफटत नागराज आता बाहेर आणतो आणि तो आता रविराजांना काहीतरी सांगत असतो, हातात त्याच्या पोटली असते। प्रियाला फरफटत बाहेर आणल्यामुळे प्रतिमा आणि रविराज हादरतात। भाऊजी काय करताय तुम्ही, हे काय चाललंय तुमचं। यावरती आता इकडे नागराज म्हणतो, हीच हिची लायकी आहे। त्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतो नागराजला महिपती, इकडे आता रविराज सांगायला लागतात, काय चाललंय तुझं नागराज, ठेव पहिलं बाजूला ते। यावरती आता इकडे प्रतिमा सांगते, आपल्या तन्वी सोबत तुम्ही असं कसं वागू शकता। यावरती नागराज म्हणतो, तन्वी, कोण तन्वी, ही खोटारडी मुलगी तन्वी नाहीये। यावरती प्रिया म्हणते, बाबा तुम्ही यांच्यावरती विश्वास ठेवू नका, हे न काहीही बोलतायत आणि तुम्ही अजिबात यांना हे करू नका। यावरती नागराज म्हणतो, हो मी अजिबात काही खोटं बोलतोय, अरे दादा ही पोटली बघ, ही पोटली आहे ना आश्रमामध्ये प्रत्येक मूल ज्या वेळेला तिकडे जातं ना त्यावेळेची ही पोटली आहे आणि या पोटलीमध्ये त्या मुलाचा सगळा बायोडाटा असतो, त्याचा फोटो, तो कधी तिकडे आला, हे सगळं याच्यामध्ये कैद असतं, तुला दाखवतो मी काय आहे ते असं म्हणत नागराज ती पोटली खोलतो। त्या पोटलीमधून तो जुन्या तन्वीचा फोटो म्हणजे जुन्या प्रियाचा फोटो काढतो आणि तो फोटो दाखवत म्हणतो, बघ हा फोटो आपल्या तन्वीचा आहे, बघ ह्या फोटोच्या मागे रजिस्ट्रेशन केलेलं आहे प्रिया मधुकर, मग जर का हा प्रियाचा फोटो असेल तर मला तू सांग ही तन्वी कशी असू शकते। असं म्हटल्यावरती सगळ्यांचेच डोळे उघडतात आणि त्यावेळेला मग प्रिया गयावया करायला लागते, नाही हे असं काही नाहीये, हे खोटं बोलतायत, हे माझ्याशी खोटं बोलतायत, मीच तन्वी आहे, हे मला अडकवण्याचा प्रयत्न करतायत। असं म्हणत प्रिया आता सगळ्यांच्या समोर साळसूतपणाचा आवाण्याला लागते आणि मीच तन्वी असल्याचं सांगते। मग रविराज चिडतात आणि प्रियाच्या एक खाडकन थोबाड ठेवून देतात। प्रिया मधुकर कोण आहेस तू,
आणि का इकडे आलेली आहेस? का आम्हाला फसवण्याचं प्लॅनिंग केलंस तू? असं म्हणत ते प्रियाच्या अंगावरती चांगलेच ओरडतात. त्यावरती प्रिया म्हणते, नाही बाबा ऐका ना. त्यावरती प्रतिमाला खूप मोठा प्रश्न पडतो आणि प्रतिमा सांगायला लागते, मग जर का ही तन्वी नाहीये तर खरी तन्वी कोण आहे? आता खरी तन्वी कोण आहे म्हटल्यावरती नागराज सांगायला लागतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की खरी तन्वी कोण आहे, ते तुमच्या डोळ्यासमोर आहे ती, आणि त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये तिला ओळखता खरी तन्वी? असं म्हणत तो सायली म्हणून सांगणार तितक्यात प्रियाला जाग येते आणि प्रियाचे डोळे उघडतात. प्रिया ओरडायला लागते आणि मग तोपर्यंत नागराज, रविराज, प्रतिमा सगळेजण येतात. काय झालं काय झालं? यावरती नागराज म्हणतो, बहुतेक हिने स्वप्न पाहिलेलं दिसतंय. यावरती प्रिया सांगायला लागते, हो. त्यावरती रविराज म्हणतो, तू असं म्हणत होतीस की नाही नाही असं नाही होऊ शकत, असं नाही होऊ शकत. त्यावरती नागराज म्हणतो, बोल ना, काय सांगत होतीस तू? असं काय नाही होऊ शकत? त्यावरती आता इकडे सुमन म्हणते, अहो तुम्ही किती खोदून खोदून तिला प्रश्न विचारताय, असं काही करू नका. यावरती आता इकडे प्रिया म्हणते, काही नाही, अर्जुन आणि सायलीचं लग्न नाही होऊ शकत इतकंच मला म्हणायचं होतं. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रविराज थोडेसे गडबडतात आणि ते म्हणतात, हे बघ, त्या लोकांचा विचार करणं तू सोडून दे. तू त्या लोकांना अजिबात गृहीत धरू नकोस. आपण त्या लोकांसाठी, आपल्यासाठी ती लोक मेलेली आहेत. असं म्हटल्यावरती अजूनही तू तोच विचार करतेस. हे बघ, माझ्यासाठी तू महत्वाची आहेस, तुझा आनंद महत्वाचा आहे. असं म्हणत रविराज तिला आता समजवत असतात. जोपर्यंत रविराज आणि आता इकडे या लोकांचं हे बोलणं चालू असतं तोपर्यंत आता सायली आणि अर्जुन हे दोघं जण आपलं मॅरेज रजिस्ट्रेशन करण्यासाठी आलेले असतात. मॅरेज रजिस्ट्रेशनसाठी ते रजिस्ट्रार ऑफिसमध्ये येतात आणि ऑफिसमध्ये आल्यावरती दोघं जण सही करतात. सही केल्यावरती इकडे आता कुसुम आणि चैतन्य हे दोघं जण विटनेस असतात. दोघांनी सुद्धा आता सही करत या दोघांना संमती दिलेली असते. हे सगळं चालू असताना छानपैकी दोघांचं नुसतंच लग्न होत नाही तर रजिस्टर्ड मॅरेज सुद्धा कंप्लीट होतं आणि फायनली आता कोर्टाच्या ह्याच्यामुळे, शिक्कामोर्तबमुळे दोघं जण आता नवरा बायको म्हणून आता पूर्णपणे त्यांना संमती मिळालेली असते. त्यांना संमती मिळाली असली तरी अजूनही घरच्यांची संमती न मिळाल्यामुळे त्यांच्यासाठी हे लग्न अपुरंच किंवा अर्धवटच असतं. तोपर्यंत चैतन्य सांगायला लागतो, वा, आता खऱ्या अर्थाने तुम्ही दोघं जण नवरा बायको झालेले आहात. मग आता अर्जुन सायली हात मिळवणी करतात आणि त्यानंतर ते एका कॅफेमध्ये निघून जातात. इकडे तोपर्यंत आता अस्मिता कॅनडाला चालली असते म्हणून घरामध्ये सगळी जय्यत तयारी चालू असते. कल्पना सांगत असते, हे बघ अस्मिता, कॅनडाला तुझ्यासाठी ह्यानं लाडू, चकल्या वगैरे सगळं बनवलेलं आहे आणि आमच्या सचिनरावांना, जावई बापूंना जे काही आवडतं ना ते सगळं सगळं दिलंय बरं का. यावरती अस्मिता म्हणते, काय करतेस तू? एकतर मी बॅग कमी करते आहे आणि तू माझी बॅग भरतच चाललेस. यावरती आता इकडे प्रताप सांगायला लागतो, अगं असं काय करतेस? तिकडे गेल्यावरती तुला या सगळ्यामध्ये आईच्या हातचं खायला मिळणार आहे का? विकतच्या गोष्टी आता खूप मिळतील पण आईच्या हातचं मिळणार आहे का? नाही ना. आईच्या हातच्या चकल्या मिळणार आहेत का? त्यामुळे हे सगळं तू घेऊन जा. जितकं आता आई सांगते ते सगळं तुला घेऊन जायला पाहिजे. इकडे सगळेजण अस्मिताची थट्टा मस्करी करत असतात पण पूर्णाजीचा चेहरा मात्र पडलेला असतो आणि त्यामुळे आता इकडे सगळेजण पूर्णाजीकडे पाहायला लागतात आणि काय झालं पूर्णाई, अजूनही तुझा चेहरा का बरं पडलेला आहे असं आता पूर्णाईला विचारतात. त्यावरती पूर्णाई म्हणते, माझ्या डोक्यातून झालेला विषय काही जात नाहीये आणि त्यामुळे मला न टेन्शन आले, मला सारखी तन्वीची आठवण येते. यावरती प्रताप म्हणतो, आता न सगळ्यांनी आपण सारखं तन्वीचा विषय काढणं बंद केलं पाहिजे. या घरात जोपर्यंत तो विषय निघत राहील ना तोपर्यंत सारखं पूर्णाईला त्रास होत राहणार आहे. म्हणून आपण हा विषय बंद करायला पाहिजे. असं म्हटल्यावरती पूर्णाई म्हणते, कसं बंद करायचं? तन्वी या घरामध्ये होती ना तेव्हा चैतन्य असायचं, तिला आपली किती काळजी होती आणि आता अर्जुनने हे सगळं केल्यामुळे रविराजांचा राग आपल्यावरचा कमी झाला असेल का? मला ना तन्वीला फोन लावून द्या, मला तिच्याशी फोनवरती बोलायचं आहे. इकडे तोपर्यंत आता रविराज प्रियाला समजवत असताना पूर्णाजीचा प्रियाला कॉल येतो आणि प्रिया, हॅलो पूर्णाजी, तू कशी आहेस ग?
मला सुद्धा तुझी तितकीच आठवण येते जितकी आठवण तुला माझी येत आहे असं म्हणत असते. आणि त्यावेळेला रविराज चिडतात, फोन कट करायला लावतात आणि हे बघ, त्या सुभेदार फॅमिली सोबत आपला काही संबंध नाहीये, खबरदार जर तू त्यांना पुन्हा कॉल केलास तर, असं म्हणत प्रियाला फोन कट करायला लावतात. मग पूर्णाजी घडलेला प्रकार सांगते. मला वाटलं होतं की थोडा वेळ गेला तर रविराजांचा आपल्यावरचा राग तरी कमी झाला असेल, पण नाही, रविराजांचा राग तर कमी झालेला नाहीये, उलट ते जास्त चिडलेले आहेत आणि त्यांनी तन्वीला फोनवरती बोलण्यासाठी सुद्धा बंदी केलेली आहे. यावरती मग आता इकडे अस्मिता म्हणते, बरोबर आहे ना त्यांचं, म्हणजे त्यांना राग येणं साहजिकच आहे ना, पण बरं झालं मी कॅनडाला चाललेली आहे, आता मला किमान त्या सायलीचं तोंड तरी बघायला लागणार नाहीये, असं म्हणत अस्मिता खुश असते. तोपर्यंत रविराज म्हणतात, मी तुम्हाला सगळ्यांनाच ऑलरेडी सांगत आहे, काहीही झालं ना तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता अजिबात हे करायचं नाही, त्या सुभेदार फॅमिली सोबत आपला काही संबंध नाहीये, त्यामुळे काहीही झालं तरी त्या सुभेदारांचं या घरात नाव नाही घ्यायचं आहे. यावरती प्रतिभा म्हणते, हे बघा, संबंध तोडणं खूप सोपं असतं, पण ते संबंध जोडण्यासाठी खूप दिवस लागतात. आपले फॅमिली सोबत इतके संबंध चांगले आहेत तर आपण हे असे तोडायला नकोत. यावरती मग आता इकडे सुमन म्हणायला लागते, भाऊजी मला काय वाटतं माहिती आहे का, म्हणजे प्रतिमा वहिनींना इतक्या दिवसांनी हे सगळं आठवलेलं आहे, मग त्यानंतर आपण त्यांच्यासोबत हे असं वागणं किती चुकीचं आहे. त्यांना त्यांचं माहेर हे करायला लावणं, त्यांना त्यांच्या माहेरपासून दूर करणं, ही गोष्ट कितपत योग्य आहे सांगा बरं. कारण इतक्या दिवसानंतर त्या आपल्या माणसांच्यात आल्या असताना तुम्ही त्यांचं माहेर तोडताय, हे मला काही पटत नाही. मग सुमनचं बोलणं रविराजांना सुद्धा पटतं आणि रविराज म्हणतात, ठीक आहे प्रतिमा, मला तुझं माहेर वगैरे काही तोडायचं नाहीये, पण मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो, जरी तुझं माहेर तुला तुटत नसलं तरी सुद्धा तू तिकडे जाऊ शकतेस, तुला तिकडे जाण्याची परवानगी आहे, पण या सगळ्यामध्ये तन्वी तिकडे बिलकुल जाणार नाही, हे मात्र खरं. तन्वीला त्या ठिकाणी कुणीही पाठवायचं नाही किंवा तन्वीचे तिकडे काही संबंध सुद्धा असणार नाहीत. खबरदार जर तू तिकडे तिला भेटायला पूर्णाजीला वगैरे गेलीस तर, असं म्हणत रविराज या सगळ्यामध्ये आता मात्र प्रियाला तिकडे जाण्यासाठी बंदी करतात. आणि प्रिया गडबडते की हे काय, मला तिकडे जाता येणार नाही, मग कारस्थानं कशी करता येतील, हा तिला आता प्रश्न पडलेला असतो. हे सगळं चालू असताना आता मात्र इकडे महिपत आणि जोशी वकील, म्हणजे जे जोशी वकील आता मधुभाऊंची केस लढण्याची ऍक्टिंग करत असतात, ते जोशी वकील आता इकडे भेटण्यासाठी आलेले असतात. आणि त्याच वेळेला जेव्हा जोशी वकिलांना इकडे आता महिपती घेऊन येतो कॅफेमध्ये आणि सांगत असतो, हे बघ, पुढच्या सुनावणीला काहीही झालं तरी तो महिपत शिकरे, म्हणजे तो आता मधुकर ठाकूर आहे ना, तो मधुकर ठाकूर पूर्णपणे जेलमध्ये गेला पाहिजे. जोशी म्हणतो, अहो काळजी कशाला करताय, ऑलमोस्ट सगळं काम झालंय, आता काय एक कोर्टाची हिअरिंग आणि त्या मधुकर ठाकूरचा पूर्णपणे आता मधुकर पाटीलचा पूर्णपणे पर्दाफाश होणार आहे, तुम्ही काळजी करू नका, असं म्हणत ते दोघं जण त्या कॅफेमध्ये आता बोलत बसलेले असतात. पण त्यांना माहित नसतं की याच कॅफेमध्ये अर्जुन आणि सायली आता येणार असतात आणि या दोघांचा पर्दाफाश होणार असतो. हे सगळं चालू असताना मग आता महिपत सांगत असतो, हे बघा, काहीही करा पण माझ्या पोरीपर्यंत ही केस काही येऊ देऊ नका, असं म्हटल्यावरती आता जोशी आणि या दोघांचं बोलणं चालू असतं. आणि त्याच वेळेला अर्जुन त्या कॅफेमध्ये येऊन बसतो. अर्जुनला महिपतचा साधारण आवाज ऐकल्याचं जाणवतं, पण त्याला असं वाटतं की नाही, आपल्याला कदाचित भास झाला असेल, असं म्हणत तो आता या सगळ्यामध्ये विषय सोडून देतो. पण तोपर्यंत आता पुन्हा त्याला आवाज येतो. सायली सोबत तो बोलत असतो पण त्याचं लक्ष नसतंच तिकडे. त्याचं लक्ष नसल्यामुळे मग आता सायली म्हणते, काय झालं अर्जुन सर. त्यावरती अर्जुन सांगायला लागतो, काही नाही, असं म्हणत अर्जुन आता तिला काहीच बोलत नाही. पण इकडे महिपत जे काही बोलत असतो त्याकडे अर्जुनचं लक्ष असतं. काय, कोणाचा आवाज आहे हा आवाज महिपतचा आहे का, आणि महिपत दुसरं कोणासोबत बोलत आहे. म्हणून आता या सगळ्यामध्ये तो पाहायला लागतो की नक्की आता काय चाललंय, कोण आहे,
कुणाशी बोलतोय म्हणून तो आवाज घेण्यासाठी जातो. इकडे महिपतचं आणि जोशाचं संगनमत चालू असतं, कशा प्रकारे मधुभाऊला अडकवायचं आणि कशा प्रकारे साक्षीला आपण सोडवायचं आहे. हे सगळं चालू असताना अचानकपणे मग आता अर्जुन उठतो आपल्या जागेवरून. सायली म्हणते काय झालं अर्जुन सर. अर्जुन तिला शांत बसण्याची खूण करतो आणि तो आता ह्या दोघांचं बोलणं ऐकण्यासाठी आडून एका बाजूला येऊन उभा राहतो. ज्या वेळेला अर्जुन आता तिथे येऊन उभा राहतो तोपर्यंत इकडे आता अश्विन आलेला असतो तन्वीला भेटायला. अश्विन आल्यामुळे मग मात्र आता इकडे लगेचच प्रिया म्हणते हा कशाला आलाय, म्हणजे ह्याचा भाऊ तर मला आता इकडे बघत पण नाही आहे आणि हा इथे माझ्याशी बोलायला यायचा काय संबंध आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे अश्विन म्हणतो तन्वी मी तुला विचारणं की तू कशी आहेस हे तर योग्य नाहीच आहे, पण तरी सुद्धा मी तुझी माफी मागण्यासाठी आलेलो आहे. काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये दादा तुझा गुन्हेगार आहे आणि दादाने तुझ्यासोबत जे काही केले ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. या सगळ्याचा मला खेद वाटतोय. यावरती प्रिया म्हणते मी सांगू का मला कुणाबद्दलही राग लोभ काहीच नाहीये. म्हणजे खरं सांगायचं तर मी माझ्या नशिबालाच फक्त दोष देते. जे काही झालंय ना ते माझ्या नशिबाच्या दोषामुळेच झालेलं आहे. यावरती अश्विन आता म्हणायला लागतो हे बघ तन्वी तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. यात तुझी काय चूक आहे. दादानी जर का त्या सायली वहिनीचं ऐकलं नसतं तर कदाचित तूच आमच्या घरची सून झाली असतीस. पण एक गोष्ट लक्षात ठेव तुला माझ्याकडून कसल्याही प्रकारची मदत लागली ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता तुला पूर्णपणे मदत करण्यासाठी तयार आहे. असं म्हणत इकडे आता अश्विनने मदतीचा हात पुढे केलेला असतो. पण या सगळ्यामध्ये प्रिया आता सांगत असते नाही रे आता कसली मला कोणाचीच मदत नको आहे आणि मला आता खरंच काही नको आहे. काहीही झालं तरी सुद्धा आता मला एकटीला राहू दे. अश्विन विचार करत असतो किती बिचाऱ्या या तन्वीला त्रास सहन करायला लागतोय आणि तोपर्यंत अर्जुन आता या दोघांना रंगे हात पकडण्यासाठी कॅफेच्या इथे येतो. त्याच वेळेला महिपत कुणासोबत बोलतोय म्हणून अर्जुन पाहायला लागतो तर महिपत फोनवरती बोलण्याची ऍक्टिंग करतो आणि जो पुढे बसलेला जोशी वकील असतो तर हातामध्ये तिथे असलेलं ते सामान घेऊन वेटर बनतो. अर्जुन आता मागे वळून पाहतो कुणाशी महिपत बोलत होता. त्यावरती महिपत फोनवरती बोलतोय असं त्याला दाखवतो आणि काय अर्जुन सुभेदार या आणि तो वेटरला म्हणतो अहो यांच्यासाठी सुद्धा चहा कॉफीची व्यवस्था करा. तो वेटर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तो जोशी असतो. आणि त्याच वेळेला अर्जुन इकडे तिकडे बघतो हा कुणासोबत बोलत होता म्हणून आता अर्जुनला जरा अविश्वासच वाटतो. तो इकडे तिकडे पाहतो. महिपत म्हणतो काय बघताय. अहो काही नाही फोनवरतीच मी बोलत होतो. मग आता अर्जुनला तो सांगतो तुमचं लग्न झालंय ना तुम्हाला नवदाम्पत्यांना खूप खूप शुभेच्छा. असं म्हणत आता मात्र तो अर्जुनच्या मागे मागे येतो. इकडे अर्जुन टेबलवरती येऊन बसतो. सायली म्हणते अर्जुन सर तुम्ही कुठे गेला होतात. अर्जुन म्हणतो काही नाही एक महत्वाचं काम होतं तेच निपटायला गेलो होतो. तोपर्यंत मग आता इकडे अर्जुन ज्यूस ऑर्डर करतो. तोपर्यंत महिपत येतो आणि सायली अर्जुन सुभेदार तुम्हाला दोघांना नवदाम्पत्यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे मी मगाशी खरं तर अर्जुन सुभेदार यांना शुभेच्छा देत होतो पण ते काही माझ्या शुभेच्छा घ्यायला तयारच नाहीयेत. म्हणजे तुम्ही दोघं जण नव्याने आयुष्य सुरू करताय पण या सगळ्यामध्ये तुम्हाला नवीन आयुष्याच्या शुभेच्छा. अर्जुन लक्ष देत नाही. तोपर्यंत इकडे आता महिपत वेटर बनलेल्या त्या आता ह्याच्याकडे बघतो जोशाकडे आणि जोशा आज वेटरचे कपडे होते म्हणून तू वाचलास नाहीतर तुझं काही खरं नव्हतं. असं म्हणत जोशाला मार्गाला लावतो. जोशाला मार्गी लागल्यावरती तो पुन्हा सायली अर्जुनच्या इथे येतो आणि काय वेटरला बोलवतो हे बघा आज हे जे काही खातील काय पितील ते सगळं बिल आता तुम्ही माझ्या नावावरती लावायचं. अहो हे नव्याने लग्न झालेलं यांचं नव्याने हे नवरा बायको बनलेत. जर ह्यांना काहीही कमी पडलं ना तर गाठ माझ्याशी आहे यांचं बिल मीच देणार. असं म्हणत तो आता अर्जुन आणि सायलीला मुद्दाम डिवचत असतो आणि त्या दोघांना मुद्दामच या सगळ्यामध्ये आता बोलायला भाग पडत असतो. तोपर्यंत अर्जुन चिडतो आणि आता त्याच्याशी काहीही न बोलता चला मिसेस सायली इथे आपण अजिबात थांबायचं नाही असं म्हणतो.
अर्जुन आणि सायली तिकडून निघून घरी येतात. अर्जुन आता सायलीला तिचा हक्काचा मान मिळवून देण्यासाठी गृहप्रवेश करायला निघतो, पण पूर्णाजी मध्येच येते आणि आता पूर्णाजी म्हणायला लागते ही या घरात येऊ शकणार नाही. अर्जुन म्हणतो येऊ शकणार नाही, येणारच, कारण ही माझी बायको आहे, मिसेस अर्जुन सायली अर्जुन सुभेदार, त्यामुळे हिला घरात कोणी अडवू शकत नाही. माप ओलांडून सायलीचा गृहप्रवेश तर झालाय, पण आता या सगळ्यांच्या मनात प्रवेश कसा होणार, सायली कशावर या सगळ्यांचं मन जिंकणार, हे मात्र पाहणं रंजक